जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजवर जळतोय का? जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यामध्ये काही भांडण आहे का सध्या? काही कॉन्फ्लिक्ट आहे का? सध्या सोशल मीडियावर याचं खूप जास्त डिस्कशन चालू झालेलं आहे. पण फॅन्स हे डिस्कशन का बरं करत आहेत? इंडिया आणि इंग्लंडची जी टेस्ट सिरीज होती ती संपल्यानंतर जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की ही जी सिरीज होती खूपच टफ होती, कॉम्पिटिटिव्ह होती. या सिरीजच्या खूप साऱ्या ग्रेट मेमरीज आहेत. मी आता नेक्स्ट सिरीजची वाट बघत आहे. तर ही जी पोस्ट त्या टाकली जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर, ती पोस्ट नंतरच फॅन्स बुमराहवर खूप चिडले आणि त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करायला सुरुवात केली. फॅन्सचं म्हणणं होतं की जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजचं नाव का बरं घेतलं नाही, मोहम्मद सिराजला त्याने का बरं कॉंग्रॅच्युलेट केलं नाही. फॅन्सचं म्हणणं होतं की ही जी सिरीज होती इंग्लंडची, त्या सिरीजमध्ये जसप्रीत बुमराहपेक्षाही सुद्धा चांगला परफॉर्मन्स मोहम्मद सिराजने दिला. मोहम्मद सिराजने तर इंग्लंडच्या प्लेयरने सुद्धा कॉंग्रॅच्युलेट केलं, मग जसप्रीत बुमराहने का बरं केलं नाही. काही फॅन्सने म्हटलं की जसप्रीत बुमराह तर फक्त IPLच्या सगळ्या मॅचेस खेळतो, पण टेस्ट मॅच सगळ्या का बरं खेळू शकत नाही, तो रेस्ट पण घेतो. काही फॅन्स म्हणत होते की जसप्रीत बुमराह टीम मॅन नाही, तो मोहम्मद सिराजवर जळतोय, जेलस फील करतोय. पण काही फॅन्सने डिफेंड सुद्धा केलं जसप्रीत बुमराहला. त्यांचं म्हणणं होतं की फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकली नाही म्हणून दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, जसप्रीत बुमराह जेलस फील करतोय असं नाही. जसप्रीत बुमराहने त्याला प्रायव्हेटमध्ये कॉंग्रॅच्युलेट केलं असेल, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला असेल. मित्र, तुम्हाला काय वाटतं? खरंच त्यांच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट असेल का? खरं तर असं म्हणणं चुकीचं आहे. कारण मोहम्मद सिराज जो आहे, तो मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराहची खूपच रिस्पेक्ट करतो. तो त्याला बॉलिंगचा लीडर म्हणा किंवा आपला गाईड सुद्धा मानतो. आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकली नाही म्हणजे कॉंग्रॅच्युलेट केलं असं नाही, त्याने पर्सनल मेसेज सुद्धा पाठवला असेल ना. जसप्रीत बुमराहचं जे वर्कलोड मॅनेजमेंट होतं तर त्याच्या इंजुरीच्या प्रॉब्लेममुळे होतं. आपण बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये बघितलं की तो कशा पद्धतीने इंज्युअर झाला होता आणि त्याच्यानंतर किती महिने त्याला क्रिकेट खेळता आलं नाही.